तुमच्या पाठीला जर रबर नसेल, कणा असेल आणि मराठी ताठा मान अभिमान आणि स्वाभिमान असेल तर निशिकांत दुबेंना तुडवायचं का निशिकांत दुबेकडून तुडवून घ्यायचं हे भाजपच्या मराठी आमदार खासदारांनी ठरवावं। बाकी आम्ही दुबे सारख्या जाऊ द्या त्याच्यावर बोलून सुद्धा जीभ खराब करत नाही। आणि जेव्हा कधी ती वेळ येईल तेव्हा असं होऊ नये की कंबक इस घडी पर मैं यह बोल बैठा। दोन्ही ठाकरे बंधू हे 19 वर्षापूर्वी मराठीसाठी का एकत्र आले नाहीत? आता ते फक्त आले ते महानगरपालिकेच्या तिजोरीसाठी। प्रताप सरनाईकांचं म्हणणं प्रताप सरनाईक काय बोलतात हे फार महत्वाचं नाही, कारण ज्या क्षणी एकनाथ शिंदेंनी जय घात म्हटलं त्याच क्षणी त्यांनी वंदनीय बाळासाहेबांसोबत असणारी वैचारिक नाळ पूर्णतः तुटलेली आहे हे सांगितलं। त्याच्यानंतर जेव्हा प्रताप सरनाईक म्हणतात की मुंबई ही गुजरातची राजधानी आहे, याचाच अर्थ आता नव्या सत्ता समीकरणामध्ये जेव्हापासून अजितदादांची एंट्री या महायुतीमध्ये झालेली आहे, साईडलाईन झालेल्या एकनाथ शिंदेंना स्वतःचा काही पॉलिटिकल सूर सापडत नाहीये। तो सूर शोधण्यासाठी जेवढे जमतील तेवढे दिल्लीश्वरांचे लांगुल चालन करण्याचा प्रयत्न एसएनसी गटाकडून चालू आहे। त्याचा परिणाम म्हणून प्रताप सरनाईकांसारखे लोक बडबडतात, परंतु प्रताप सरनाईक हे आता का आले नाही तेव्हा का आले नाही हे विचारायला कोणी भारतात झोपदार नाही। तुमची जेवढी ऐपत आहे, जेवढा इसार घेतलाय तेवढंच नांगरायचं बघा, इसाराच्या पुढे नांगर चालवू नये, नाही तर पुन्हा त्याचं काय करायचं ते आम्हाला चांगलं। देशात गरिबांची संख्या वाढू लागली आहे, गरिबांची संख्या देखील वाढू लागली आहे, श्रीमंतांची देखील। त्यामुळं आता हा काँग्रेसने घरा पकडत त्याच्यावर मोदींना टार्गेट केलं। मला असं वाटतं